2008 मध्ये सुद्धा हेच झालं. 2008 मध्ये ज्या लोकांनी मालेगाव बॉम्बस्फोट घडवला त्या खऱ्या आरोपींना सोडण्यात आलं आणि भलत्याच आरोपींना धरण्यात आलं. गेल्या वेळी मुसलमानांना धरण्यात आलं होतं, यावेळी हिंदूंना धरण्यात आलं, कारण त्यांना भगवा दहशतवाद ही थिअरी सिद्ध करायची होती. हे खऱ्याचं खोटं करण्यासाठी किंवा खोट्याचं खरं करण्यासाठी पोलिसांनी एटीएसच्या अधिकाऱ्यांनी जे जे काही केलं, हिंदू दहशतवाद सिद्ध करण्यासाठी ज्या ज्या उचापती केल्या त्या सगळ्या थक्क करणारे आहेत. सुधाकर चतुर्वेदी आर्मीचा इन्फॉर्मर हा दिवाळी कॅम्पमध्ये राहत होता. म्हणजे लष्कराचा जो कॅम्प असतो त्याच्यामध्ये याचं घर होतं. याला ते घर देण्यात आलं होतं. हा घरात नसताना शेखर बागडे हा एटीएसचा अधिकारी त्याच्या घरात शिरला आणि तो घरात शिरून काहीतरी करत होता. हे मेजर प्रवीण घांजोडे आणि सुभेदार पवार या दोघांनी पाहिलं. हे दोघेही लष्कराचे लोक. त्यांनी बघितलं की या चतुर्वेदीच्या घरी कोणतरी शिरलाय आणि जमिनीवर काहीतरी पसरतोय. त्यांनी त्याला विचारलं, तू काय करतोयस, तू कोण आहेस? तेव्हा त्यांनी आपली ओळख उघड केली. त्यांनी सांगितलं की मी एटीएसचा अधिकारी आहे आणि आदेशावरून हे करतोय, कृपया याबद्दल कुणाला सांगू नका. या शेखर बागडेचे प्रताप मेजर प्रवीण खांजोडे आणि सुभेदार पवार या दोघांनी पाहिले होते आणि त्याच्यानंतर 4 दिवसाने सुधाकर चतुर्वेदीला अटक करण्यात आली. RDX बाळगल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली होती आणि त्यावेळी प्रवीण खांजोडे आणि सुभेदार पवार यांच्या डोक्यात प्रकाश पडला की शेखर बागडे त्या दिवशी सुधाकर चतुर्वेदी घरी नसताना नेमका काय करत होता.